प्रेमान तू आज बोलना, किती समजावू तुझ्या गमना, राधे जवळ माझ्या बसना, जरा गालामधी ग हसना. सारी पाट खेळूनी शिव गेले निघूनी, सारी पाट खेळूनी शिव गेले निघूनी. नमस्कार, मी राजा सुर्वे. माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज एक आपण अशा माणसाला भेटणार आहोत ज्याने खरोखरच कोकणातल्या मातीतला गंध आपल्या शब्दात बांधला. शब्दात बांधत असताना आपल्या सुरातून तो अगदी समस्त कोकणवासियांपर्यंतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गुंजवला. तो आवाजाचा स्पर्श असेल, तो शाहिरीचा स्पर्श असेल, लोकगीतातून आणि या सेवेची, या कलेची सेवा करताना या कलाकाराने स्वतःला अगदी सेवाभावी वृत्तीने या कलेमध्ये झोकून दिलेला आहे. असा एक कलाकार मी आपल्याला भेटवायला आणलेला आहे. पहिल्यांदाच आपण एका कोकणी कलेचा बाज या माझ्या चॅनलच्या माध्यमातून मांडायचा मी ठरवला आणि अशा कलाकारांना आणायचं की जे खरोखरच सोनं आहे, खरोखरच सुवर्ण चकाण आमच्या कोकणच्या मातीतून आलेले आहेत, मात्र ते लोकांपर्यंत अजून म्हणावे तितके पोचलेले नाही आहेत. पंचक्रोशीत असेल, तालुक्यात असेल, त्यांचं नाव जरूर आहे, परंतु हे नाव अजूनही महाराष्ट्रापर्यंत पोचावं. या मातीतले शाहीर जे प्रबोधनकारी विचार घेऊन किंवा शास्त्राला बांधून जी गाणी असतात किंवा ज्यातला खरा गाभा जो असतो शक्तितुऱ्याचा, तो गाभा ह्या शाहिरांनी बांधलेला आहे. आणि या कलेची सेवा करत असताना, ही परंपरा पुढे घेऊन जात असताना खरोखरच एक शक्तितुऱ्यासाठी योगदान दिलेलं आहे. तर मी आज आपल्याला घेऊन जातोय आमच्या साठवली पंचक्रोशीतील शाहीर सुरेश राऊत यांना भेटायला. त्यांच्या कलाविश्वाचा, त्यांच्या एकंदरी ह्या प्रवासाचा आपण आपल्या या व्हिडिओमधून मागोवा घेणार आहोत. कसं काय ते या कलेमध्ये आले आणि कसं काय आज शाहिरी बाजार किंवा स्वतःला सिद्ध करते झाले हे आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण भेटूया सुरेश राऊत यांना. नमस्कार. नमस्कार. आमच्या साठवली पंचक्रोशीतील शाहीर सुरेश राऊत आज आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. एक शक्तिधुरा उलगडत असताना त्यांची आपण प्रथमतः ओळख करून घेऊया आणि मग त्यांचा कलाविश्वाचा प्रवास असेल किंवा या क्षेत्रातील आणि नमन या क्षेत्रात देखील त्याने उत्तुंग भरारी मारलेली आहे त्याबद्दल देखील जाणून घेणार आहोतच, परंतु सुरुवातीला आपण त्याची ओळख जाणून घेऊया. नमस्कार रसिको. ॲक्च्युली माझं नाव सुरेश बाळकृष्ण राऊत, मुक्काम पोस्ट साठवली गांगवाडी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, अशी माझी ही ओळख आहे. आपण तुऱ्यामध्ये कशा आला किंवा शक्तितुरा या प्रकाराकडे कसं काय वळला? तसं सांगायचं म्हटलं तर मुळात तर घरातूनच हा माझा वारसा आहे. माझे वडील एक गायक आहेत, वाचक आहेत, तर त्यांच्या मार्फतच ह्या कलेची मला एक आवड निर्माण झाली. तसं म्हणाल तर मूळ कवी बाबू रंगेले घराण्यातील शीघ्र कवी वासू वाणी यांचे पटशिष्य भाऊ कृष्णा, यांचे शिष्य शाहीर बाळकृष्ण राऊत आणि शाहीर सकाराम सूद चिखलत चिराडवाडी गावातले. त्यांच्यानंतर आमची शिष्यमंडळी, मी शाहीर सुरेश राऊत, माझा सहगायक विजय तरल आणि विलास पाचवे, अशी ही आमची वंशावळ त्यापुढे त्या दृष्टीने चालत राहिलेली आहे आणि आम्ही त्याचपर्यंत चालवत आलेलो आहोत. खूप छान. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यांचेच वडील बाळ राऊत, त्यांच्या काळात आम्ही देखील त्यांच्या अपोजिटला म्हणजे विरुद्ध पार्टीमधून शक्तिबलांमधून नाचलेलो आहोत, त्यामुळे त्यांचा हा प्रवास मला माहीत आहे, मात्र तुम्हाला देखील तो माहीत असावा. यांच्या वडिलांची जे काही कर्तृत्व होतं या क्षेत्रातलं ते देखील उत्तुंग असं कर्तृत्व होतं. त्याचाच कुठेतरी प्रभाव यांच्यावरती झालेला आहे आणि त्या प्रभावातून यांच्यात जो शाहीर जागृत झालेला आहे तो शाहीर खरोखरच एक अप्रतिम आहे. आपण जर यांची कधी बारी शक्तितुऱ्याची पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला देखील जाणवेल की यांच्यामध्ये देखील वडिलांचा स्पार्क आहे किंवा ती जी कला खऱ्या अर्थानं कशी दाखवायला हवी, कशी असायला हवी हे जर पाहायचं असेल तर निश्चित आपण यांची बारी पाहायला हवी. मला विचारायला आवडेल की बऱ्याच प्रेक्षकांना आमच्या माहीत नसतं की शक्तितुरा हा काय प्रकार आहे. कोकणातल्या लोकांना माहीत असतं की शक्तितुरा काय आहे, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राची व्याप्ती करून राहिलेला हा शक्तितुरा नक्की असतो तरी काय? अगदी 2 शब्दात मला सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? तसं सांगायचं गेलं तर शक्तितुऱ्याचं नामकरण आता बदलले, काळाप्रमाणे ते बदलत चाललंय. ह्याच्या आधी होतं शक्तितुरा म्हणायचे, पण आता आमची जी मातृसंस्था मंडळ आहे मुंबई मंडळाचं, कलगीतुरा उन्नती महामंडळ, तिथून असं नाव जाहीर झालंय आता. ॲक्च्युली पहिले होतच ते,
पण आता त्या शक्तितुराला आम्ही कलगीतुरा हे नाव समजतो. तर तसं म्हणाल तर शाहिरी अभ्यासातून म्हणजे हा कलगीतुरा निर्माण कसा झाला हेच तुम्हाला म्हणायचं असेल ना? नक्की सांगणार त्यासाठी. तर शाहिरी अभ्यासातून असं स्पष्ट होत होतं की नाथसिद्धांनी इस्लामी प्रशासकांनी शाहिरी अभ्यासातून ते स्पष्ट झालंय की नाथसिद्धांनी मराठी नाथवाणीची गायनशैली प्रथमतः निर्माण केली. तिलाच इस्लामी प्रशासकाने शाहिरी हे विशेष नाम दिले. तसेच योग साधनेद्वारा प्राप्त झालेली सहजानंदाच्या अवस्थेला नाथावस्था असेही म्हटलं जायचे त्यावेळी. नाथाने भेदिक शाहिरी गायकी निर्माण केली. त्यांच्या भेदिक काव्यतेला कलगी आणि तुरा हे विशेष नामं लावली गेली. तर कलगीचा जन्म नागेश शिष्य त्रिमलदास पाठक यांच्या आध्यात्मिक गायकीला अल्लाउद्दीन बादशाहने सन 1441 साली कलगी हे विशेष नाम देऊन प्रथम कलगी पक्ष अस्तित्वात आणण्यात आला. तर तुऱ्याचा जन्म त्रिमलदास पाठकचा शिष्य लक्ष्मदास व त्यांचे शिष्य बाबाजी अमीनदास व आबाजी कोहचलकर यांनी आपले भेदिक गायन अहमदनगरचा निजाम शहाबुद्दीन होनेद्दीन याच्या दरबारी सन 1545 साली सादर केले. तेव्हा बादशाहकडून त्यांना तुरा हे विशेष नाम मिळालं. म्हणजे कलगीचं नामकरण पहिल्यांदा झाल्यामुळे प्रथम मान हा त्यांना दिला जातो. तर तुऱ्या पक्षाचं नामकरण हे नंतर झालं म्हणून तुरा पक्षाला द्वितीय स्थान दिलं जातं. तसेच त्या कलगीतुराच्या पुढे मग शाखा उपस्थित झाल्या. तर कलगी पक्ष म्हटलं गेलं तर त्याच्यामध्ये येते नागेशी, शिवदासी, फकीरी, चैतन्य, गोपाळनाथी आणि तुऱ्यांच्या शाखा म्हटलं तर हरदाशी, अमननाशी म्हणजे त्याला अमीनाशी म्हणतात, श्री ओंकार आणि लोखंडी अशा ह्या शाखा पैदा झाल्या आणि अशातून हा कलगीतुरा निर्माण झाला. खरोखरच शायरांनी सांगितलेला हा सगळा इतिहास मला वाटतं कोकणातल्या बऱ्याचशा जणांना देखील पहिल्यांदाच माहिती होत असेल. मला देखील म्हणजे मी देखील या कला प्रकारात एक नृत्य म्हणजे नाचणारा म्हणून भाग घेतलेला होता. परंतु शक्तीच पहिली का आणि तुरा नंतर का या प्रश्नाचं उत्तर मला आज खऱ्या अर्थानं इथे मिळालेलं आहे. आपल्याला असं देखील कळलं असेल की शक्तीवाला हा पहिली बारी का करतो आणि मग तुरेवाला नंतर का करतो. मी शाहिरांना विचारेन की या तुऱ्याकडे आपली ओढ कशी काय निर्माण झाली. मुळात सांगायचं गेलं तर माझं बालपण हे माझ्या गावच्या लाल मातीमध्ये गेलं मुळात. कारण परशुरामाच्या स्पर्शाने अशी जी पावनभूमी आपली कोकण म्हणतो त्या कोकणात माझं बालपण गेलं. त्या बालपणामध्ये घरातच हा शाहिरी मूळ वारसा असल्यामुळे शेवटी वडील घरात गायकी करायचे. हा छंद लागला नव्हता पण काही कारणास्तव शेवटी रक्त एक असल्यामुळे शेवटी तो छंद लागतोच ना. बरोबर. कारण कधी कधी बाप जैसा बेटा हा होतोच. अशा पद्धतीनं मला ती ओढ लागली. वडिलांची गाणी ऐकायची, ते पण चोरून चोरून ऐकायची. कारण आई ओरडायची, तुझ्या बाबाने केलं तू करू नकोस. पण शेवटी राहावं नाही. ती गाणी चोरून चोरून ऐकायचं. त्यांच्यासोबत मग कार्यक्रमाला जायचं. मग कलगीतुरा असू दे, गावचं नमन असू दे, भजन कीर्तन ह्याच्यातून मग मला ह्या कलेची ओढ आपोआप लागत गेली. त्याच्यामुळे मी ह्या कलेशी एकरूप झालो. बरोबर. त्यांच्या वडिलांच्या आवाजाबद्दल बोलायचं झालं तर जवळपास त्या काळात पंचकृषीत त्यांचा आवाज एक खरोखरच या क्षेत्रातला एक भारी आवाज म्हणून समजला जायचा किंवा गोड आवाज म्हणून समजला जायचा. त्यांची गाणी देखील तितकीच शास्त्राला धरून तर असायची, मात्र चाली देखील अगदी मनात रुजणाऱ्या असायच्या. शाहीर यावरूनच मला असं आठवतं किंवा विचारावंसं आपल्याला वाटतं, जसे वडील तुमचे शीघ्र कवीच आपण म्हणू की तात्काळ गाणं लिहायचं आणि लगेच त्या बारीमध्ये ते गाणं भरून टाकायचं. मला वाटतं काहीसं मी देखील जिथपर्यंत तुम्हाला अनुभवतो किंवा तुम्हाला पाहत आलोय, तुम्ही देखील असेच कलाकार आहात की त्या बारीला लगेच गाणं द्यायचं आणि समोरच्या शाहिरीला तोड द्यायची. बरोबर. हा एक अनुभव कसा असतो किंवा हे सगळं कसं काय तुम्हाला जमतं. जेव्हा कार्यक्रम कधी ठरतो, जेव्हा प्रतिस्पर्धी गाणी गातो, त्या गाण्यातून जो काही तो सवाल जवाब करत असतो त्यासाठी एक नोट केली जाते की एक्झॅक्टली नक्की तो शाहीर कलगीवाला काय बोलतो आहे, त्याने कुठला भाग घेतला आहे, ह्या भागात त्या भागाच्या प्रमाणे मग त्याला ती काट दिली जाते. अशा पद्धतीने मग प्रत्येक गण असेल, गवळण असेल, पद असेल, त्या गाण्याची मग ती काट लिहून त्यांना दिली जाते. त्यासाठी आध्यात्मिक वाचन करणं गरजेचं असतं.
कारण वाचल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्याला शिकता येत नाही. त्यासाठी वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. जे काय वाचलेलं असेल मग तो भाग आपल्याला पुन्हा माइंडमध्ये घेऊन त्या पद्धतीने मग ते तिथे गाण्याची काठ बनवतो आम्ही. असा हा तिथे आम्ही त्यांना तोड देतो ह्या पद्धतीने. खरोखरच, कारण तात्काळ एखादं गाणं लिहिणं किंवा शास्त्राचा अभ्यास करून समोरच्या शाहिराने घेतलेला भाग तो भाग आपण पकडायचा असतो. यातले जाणकार प्रेक्षक देखील समोर बसलेले असतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं कलाकाराने समोरच्या माणसाला वेड्यात कधी गणती करू नये असं म्हणतात, कारण समोरचा माणूस हा जाणकार असतो. त्यामुळे काहीही गायलं जातं किंवा एखादी चाल पकडली जाते आणि कुठलंही गाणं बोलून त्यावर 2-3 शब्द इकडचे तिकडचे यमक जुळवून गायलं जातं असं होतं. मात्र शक्तितुऱ्यामध्ये बऱ्याच गोष्टी तसं होत नाही. आपले शाहीर आहेत त्यांची देखील मी जितकी गाणी आजपर्यंत ऐकलेत ती सगळी शास्त्राधाराला धरून असतातच. मात्र उगाच यमक कुठेतरी जुळवून समोरच्याला टोनपा दिलाय किंवा कुठलं तरी गाणं दिलंय असं कधी होत झालेलं मी पाहिलं नाही. शास्त्राचा म्हणजे इतर कलात देखील अभ्यास करूनच ती कला सादर केली जाते. शक्तितुरा ही जरी पारंपरिक कला असली तरी त्याच्यामधील देखील अभ्यास हा महत्वाचा असतो. याच्यामध्ये गुरु असतात किंवा वस्ताद असतात. ही माळा कशी काय असते किंवा हे तुमचा प्रकार कसे काय असतात त्याच्यामध्ये? म्हणजे गुरुकडून नक्की तुम्ही काय घेता आणि मग जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात किंवा काय याच्यामध्ये तुम्हाला नक्की काय शिकवलं जातं? तसं म्हणाल तर माझे गुरु हे माझे पहिले वडील. बरोबर. कारण वडिलांपासून ही मी कला शिकलो. नंतर मग शायरी करता 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 एक कलगीतुऱ्याचा सागरीत मांड असतो. आता तो लालबागला मुंबई या ठिकाणी होतो. ज्या माणसानं जे शायरी करतात त्यांना जर सागरीत करायचं असेल तर तिथे एक निशाण असतं कलगी तुऱ्याचं, एक बीज पूजन असतं त्या दिवशी. ते नारळी पौर्णिमेला दरवर्षी पळला लालबाग या ठिकाणी होतं. मग तिथे मग सगळे जे काय त्यांचं जे काय कागदी पुरावे लागतात सगळे ते पुरावे ते पुन्हा वंशावळ भरावी लागते की कुणाचा शिष्य हा, कुणाचा शिष्य तो. हे सगळे ते कागदोपत्री केल्याच्या नंतर जर तुळ्या पक्षाकडून जर कोणाला सागरीत करायचंय मग तिथे ती नावं पुकारली जातात की बाबा अमुक अमुक वंशावळ आहे, त्यांच्या गुरुवराच्या खाली वस्ताद हे, त्यांचे होणारे शिष्य आहे, असं तिथे ते नामकरण केलं जातं. मग मी माझी स्वतःच्या बद्दल सांगायची 2004 साली त्या सागरीत लालबागला सागरीत त्या मांडावरती झालेलो आहे. तर माझे वस्ताद हे माझे वडील शाहीर बाळकृष्ण राऊत आणि सखाराम सूद. म्हणजे हा गुरुवर्य आणि वस्ताद यांना जोडी लागते. बरोबर. जोडीशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही. तर माझे वस्ताद माझे वडील आणि सखाराम सूद हे माझे वस्ताद. त्याच्यानंतर मग आमची खालची वंशावळ लागली. अशा पद्धतीने आम्ही ते सगळं पुढे करत गेलो. शाहीर, आपण हा तुमच्या कलाविश्वाचा प्रवास जाणत असतानाच मला हे देखील किंवा आमच्या प्रेक्षकांना हे देखील जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमच्या वडिलांकडून प्रभावित झालात आणि या कलेकडे आलात. तुम्ही चोरून म्हणा किंवा त्या कलेला जाऊन म्हणा तिथे प्रत्यक्ष ह्या गोष्टी पाहिल्यात, त्याचा प्रभाव तुमच्यावर पडत गेला आणि तुमच्यातला कलाकार बाहेर येत गेला. पण तुमच्यातला ह्या कलाकाराला प्रथमतः व्यासपीठ कुठं मिळालं किंवा प्रथम तुम्ही कुठे सिद्ध करायला मिळालं की मी देखील शाहीर आहे आणि मी देखील बाहेर करू शकतो? हा आत्मविश्वास कसा आला आणि त्यावेळेचा एक अनुभव कसा होता तुमचा? तसं म्हणायला गेलं तर वडील माझे कार्यक्रम गावी करायचे डबलबारीचे. कार्यक्रमाला जाता जाता एक दिवस असा आला की तिथे वडील बोलले मी आता गावी येत नाहीये, कामाच्या सुट्टी नाहीये. याचं आपल्या हातावरचं पोट असल्यामुळे तो कामधंदा सगळे करूनच ते कार्यक्रम करायला लागायचे. मला पहिल्या योगाला 2002 साली इसवली पाथरवाडी नवला देवीच्या मंदिरामध्ये तिथे कार्तिक पौर्णिमेला तो तिथे 9 दिवस उत्सव असतो त्या नवलाई देवीचा. तिथे माझे प्रतिस्पर्धी होते शाहीर प्रभाकर डांबरे, गाव रावारी लांजा. खरंच प्रथम कार्यक्रम बारी करताना थोडी मनामध्ये धडधड तर वाटायचीच, कारण लोक काय म्हणतील माझं चुकलं तर. पण जसं एकदा तो संच चालू झाला, मुलांची एंट्री झाली आणि रसिकांनी जो टाळ्याचा जो प्रतिसाद दिला त्याच्यामुळे त्या टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये रसिकांच्या त्या ह्याच्यामध्ये मांदिगाईमध्ये ते माझं मी कुठे जे काही घाबरटपणा होता तो पूर्ण तिथे क्लिअर निघून गेला. आणि तिथून मग मागे वळलोच नाही की आता आपण स्वतःहून कार्यक्रम करू शकतो. इथून माझी ती सुरुवात झाली. बरोबर. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे जेव्हा रंगभूमी असेल त्या रंगभूमीवर कलाकार म्हणून जेव्हा आम्ही पहिलं पाऊल टाकत असतो, हे पाऊल टाकत असतानाच आमच्यामध्ये त्या गोष्टी संचारलेल्या असतात. म्हणजे अगदी शक्तीवाला असेल, तुरेवाला जरी असेल तरी तो शाहिरी बाज हा जेव्हा पहिलं प्रथमतः जिथे पाऊल टाकलं जातं आणि प्रेक्षकांकडे नजर फिरते त्यावेळी त्याच्यामध्ये देवाने ते गुण पेरलेले असतात किंवा तो कुठेतरी संचार झालेला असतो आणि त्याच्यातून हा कलाकार उभा राहत असतो. पहिली बारी करत असताना ते जेव्हा प्रश्न तुमच्या अंगावरती आले असतील किंवा त्या चाली आल्या असतील
मग ह्या सगळ्याला तोंड देताना तुम्ही आतून घाबरला होता की काय, म्हणजे कसं काय वाटत होतं तुम्हाला या बाबतीत? तसं म्हणाल तर थोडी आतून भीती तर वाटतेच, कारण प्रथमताच बारी होती. कारण कलगी मला शाहीर काय गाणे गाईल याचा अभ्यास आपल्याला मुळात नसतोच. बरोबर. आपल्याला ती समोरचा कलगीवाला कशा पद्धतीने गायन करतोय त्या पद्धतीने त्या गाण्याला तोड द्यावी लागते. मग त्या थोडी भीती वाटलीच, पण जसं जमलं माझ्या पद्धतीने त्या पद्धतीने त्यांच्या मी आठवतं मला गवळणीची मी कार्ड दिली होती. अच्छा. हे मला आठवतंय चांगलं. फक्त गवळणीची मी कार्ड दिली आणि जे बाकी पुढची गाणी आहेत ती माझ्या पद्धतीने जी बोलायची होती ते मी बोलून पुढचा कार्यक्रम कंटिन्यू केला. त्यासोबतच मला विचारायला आवडेल की खूप बाऱ्या आपण करत असतात शक्तितुऱ्याच्या, पण काही वेळा असं असतं ना की प्रेक्षकांचा असा भरघोस टाळ्यांचा प्रतिसाद मिळत असतो आणि त्याच्यामध्ये एखादं आपण बोललेलं गाणं असतं ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देखील आपल्याला बाहेर लोकांकडून ऐकायला येतं किंवा त्या गाण्याबद्दल त्यावेळी देखील एक आपण भरून गेलेलो असतो, कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला आलेला असतो. आपल्यातला कलाकार खऱ्या अर्थानं सुखाला किंवा समाधानाला कधी पावतो जेव्हा प्रेक्षक त्याला टाळ्यांच्या प्रतिसादात आवाज करतात किंवा टाळ्यांचा आवाज येतात, त्यावेळी आपल्याला पाठीवरती पडलेली थाप असते किंवा ती आपली खरी श्रीमंती असते. असं कुठलं गाणं आहे की तुम्हाला ते गाणं आठवतं आणि त्या गाण्याचा प्रतिसाद आज देखील तुम्हाला मोहरून टाकतो? तसं म्हणाल तर माझी सर्वात आवडती माझी गवळण स्वतःच्या लेखणीने लिहिली होती. ती अशी होती, प्रेमानं तू आज बोलना, किती समजावू तुझ्या गमना, राधे जवळ माझ्या बसना, जरा गालामधी ग हसना, राधे जवळ माझ्या बसना, जरा गालामधी ग हसना. हीच गवळण मी 2018च्या टायमाला युट्यूबला रेकॉर्डिंग पण करून आज ते मार्केटमध्ये आहे. अच्छा. शाहीर तुषार पंधेरे यांचं युट्यूब चॅनल आहे शक्तितुरश, त्याच्यावरती ते गाणं सध्या आता चालते. नक्की आपण हे गाणं तुषार पंधेरेंच्या चॅनलवरती जाऊन ऐकू शकता. शाहिरांनी ही गवळण स्वतः लिहिलेली होती आणि स्वतः लिहून ती गायलेली होती आणि गवळणीचे अगदी 2 शब्द ऐकताना देखील अगदी निव्वळ निर्मळ प्रेम आपल्याला त्याच्यातून जाणवतं. आजकाल काय होतं की कुटुंब घेऊन आपण शक्तितुऱ्याच्या बारीला जावं आणि मग तिथे कुठले तरी अश्लील शब्द किंवा ते आपल्या फॅमिली समोर आपल्याला ऐकायला लागणं हे थोडंसं बरोबर वाटत नसतं. मात्र असेही काही शाहीर आहेत जे शास्त्र आधाराला धरून या सगळ्या गवळणी किंवा ही सगळी गाणी बोलत असतात. त्यापैकीच आमचे शाहीर आहेत. उत्तम चाली, उत्तम आवाज आणि उत्तम गाणी देणारे हे शाहीर. तुम्ही गाणी लिहित असताना किंवा एखादी बारी तुमची ठरली, त्या शाहिराबरोबर बारी होणार आहे, तर मग ही गाणी तुम्ही कशी काय लिहित असता किंवा मग डोक्यातून कसं काय ते सगळं त्या बारीचं नियोजन चाललेलं असतं तुमचं? आम्हाला ऐकायला आवडेल. तसं म्हणाल तर तो प्रतिस्पर्धी शाहीर कोण आहे याची ते आयोजक आम्हाला माहिती देतच असतात. पण कधी कधी असं आठवतं की बाबा आता हा युट्यूबचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. तर पहिलं तसं नव्हतं. आता मोस्टली हा सोशल मीडिया 2012 पासून पुढे जास्त म्हणजे ऍक्टिव्ह झाला. बरोबर. पहिलं तसं नव्हतं. मग लांबचे कार्यक्रम पहिले व्हायचे. आता समजा अपोजिट पार्टीची त्या शाहिराशी माझा कार्यक्रम होणार जर असेल, मग तेवढं लांबपर्यंत आम्हाला तो कार्यक्रम त्यांचा बघायला जायला लागायचं की एक्झॅक्टली नक्की ते शाहीर काय गातात, त्यांचा विषय काय आहे, कशा पद्धतीने करतात. तेव्हा तो प्रवास व्हायचा. पण आता सोशल मीडिया असल्यामुळे सगळं काही युट्यूबच्या माध्यमातून सगळं रेडीमेड मिळतं. कधी कधी त्या युट्यूबचा सहारा पण घ्यावा लागतो. असं मीच नाही, सगळे शाहीर घेतात. कारण ते घेतल्याशिवाय कळत नाही की समोरचा शाहीर समोरचा शाहीर कुठल्या पट्टीचा गातोय, की नक्की तो काय गातोय. मग त्या हिशोबाने मग त्या शास्त्राचा अभ्यास करून आम्ही त्या शाहिराशी कार्यक्रम करतो. म्हणजे तसं एकंदर तुमचं नियोजन चाललेलं असतं. हो. पण प्रत्यक्ष बारीला गेल्यावर आणि बारीला समोरच्याकडून अनावधानाने काही वेगवेगळे शब्द अगदी घरापर्यंत देखील पोहोचले जातं, वडिलांपर्यंत जातं किंवा काही शब्द जातात, काही शाहीर तिथपर्यंत पोहोचतात. मग अशा वेळी तुमच्या मनात एक वेगळाच गोंधळ चालू असेल. एक तर प्रेक्षकांना चांगलं पण काहीतरी द्यायचंय, परंतु समोरून आलेले जे काही आपल्यावर वार आहेत त्यांना देखील परतवून लावायचंय. यावेळी तुमच्या मनातला गोंधळ तुम्ही सावरून तुमची ती गाणी किंवा पुढच्या वारीला कसं काय सामोरं जाता? ह्याच्याबद्दल बोलायचं झालं, जेव्हा माणूस तो त्या मांडावरती सागरीत होतो, कलगीतुऱ्याच्या मांडावरती, त्या शिव आणि पार्वती समोर एक शपथ घेतली जाते की मी या कलगीतुऱ्यामध्ये आज मी सागरीत होतो, मी ह्यांचा हा शिष्य आहे. तर तिथे मी माझ्या समाजाला, माझ्या घरगुती घरातल्या माणसांना, गुरुवर्यांना कुठलाही अपशब्द काही बोलणार नाही, अशी तिथे ती शपथ असते. फक्त सामाजिक, ऐतिहासिक, समाजाच्या दृष्टीने जे काही विषय असतील त्यामार्फत
कोवळ्या पद्धतीने आणि तिथे गाणी गायची असतात अशी तिची शपथ असते. आता मोस्टली म्हणाल तर बरेच शाहीर असे काही गातात, हो पण ॲक्च्युली गायला तसं ते चांगले नाही आहे. त्याचा कुठे ना कुठे आपल्याला त्रास होतोच. बरोबर. कधी कधी मग शेवटी बोलतात ना की काही लोक मला म्हटलेले सुद्धा आहेत की बाहेर लोकांचा पोरगा समोरच्या माणसाला प्रत्युत्तर करत नाही, त्या पानसट भाषेमध्ये खरं सांगायचं गेलं तर बोलत नाही. पण बघा, पानसट बोलणं सोपं आहेच, पण उद्या कधी त्या गावामध्ये पुन्हा आम्ही अभिमानाने गेलो तर लोक त्या दृष्टीने आम्हाला पाहतात की हा शाहीर पानसट गातो. बरोबर. आज वडिलांनी कुठे माझं जे नाव कमवले, त्यांचं नाव कमवले, त्या नावाला मला डाग लावायचं नाहीये. म्हणून मग तो भाग थोडा मागे ठेवून कर, समाजासाठी पुढील चांगलं काही देता येईल त्या पद्धतीने आम्ही गाणे करतो. आणि कधी जर शाहीर त्या पटीनेच जर आला तर एक म्हणाय ना, आल्या अंगावरती ती घेतली शिंगावरती, उत्तर द्यावेच लागतं. त्या पद्धतीने या आताच्या जमान्याप्रमाणे त्या पद्धतीने ती तोड द्यावी लागते. बरोबर. त्याच्यातून सिद्ध करावं लागतं की मी पण तुझ्यापेक्षा कमी नाहीये. बरोबर. अशा पद्धतीने आम्ही ते पुढचं प्लॅनिंग करतो. खरंच सांगायचं झालं तर आज शक्तितुऱ्याला फक्त रत्नागिरी आणि रायगडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून पाहिलं जातं. युट्यूबच्या माध्यमातून अगदी जगापर्यंत हे सगळ्या गोष्टी जाऊन पोचलेल्या आहेत. मग हा शक्तितुरा होत असताना किंवा यातली जी गाणी होत असताना किंवा यातले टोनपे असतील, खऱ्या अर्थानं ती मजा असते. प्रेक्षक हा एकच ढाचा ठरवून आलेला नसतो, त्यांना ती मजा पण घ्यायची असते, त्यातला चढ उतार पण पाहिजे असतात. एकमेकांना जे शाहीर बोलत असतात त्या ऐकण्यासाठी देखील काही जण आतुर असतात. सगळ्या हा प्रेक्षकांची मोड बांधून जेव्हा शाहीर उभा राहतो आणि समस्त प्रेक्षकांवर नजर फिरवत असताना त्याच्या मनात चालू असतं की आता मला प्रेक्षकांचा कल बघून कुठलं गाणं बोलायचं आहे किंवा समोरच्या शाहिराने जे मला विचारलेलं आहे तो भाग मला कसा साधायचा आहे, कसं काय करायचं आहे, किंवा माझ्या प्रश्नाचं उत्तर. बऱ्याच अंशीनं शाहीर मी असं बघतो की जेव्हा प्रश्न उत्तर चालू असतात बरेचसे शाहीर उत्तर द्यायचा देखील प्रयत्न करत असतात. काही जे जाणकार प्रेक्षक असतात त्यांना ते माहीत असतं की शास्त्राचा अभ्यास असतो त्यामुळे कसं काय असतं, पण बरेचसे शाहीर ना हे दिलेलं उत्तर मानत नसतात. खऱ्या अर्थानं ते बरोबर असतं की मग म्हणजे जी आतली बाजू तुमची असेल ते नाकारावं लागतं किंवा काय, मी त्याबद्दल नाही विचारणार. पण ह्याचा अभ्यास मग कसा काय तुम्ही करता, म्हणजे त्याने वाचलेला ग्रंथ तोच तुम्हाला वाचायला लागतो का? मला या बाबतीत असंही बोलायला सांगायला आवडेल तुम्हाला की ज्या गोष्टी तुम्हाला शाहीर म्हणून काही बाजूला ठेवायच्या असतात किंवा त्या सर्वांसमोर आणायच्या नसतात तर जरूर तुम्ही बाजूला ठेवा. पण एक आम्ही म्हणजे प्रेक्षक म्हणून आम्ही जेव्हा तुमच्याकडे पाहत असतो त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर, समोरच्याने दिलेलं उत्तर तुम्ही मांडता न मांडता त्याच्यामध्ये कसं काय असतं साधारण, किंवा ते न मांडायला तुम्ही का मजबूर असता, किंवा मग मांडलं तर मग ते कसं स्वीकारता समोरच्याला? ह्याच्यावरती बोलायचं म्हटलं तर जेव्हा सवाल जवाब दिला जातो लेखी स्वरूपामध्ये तो प्रश्न सवाल दिला जातो. बरोबर. कारण 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद आहेत. कारण जेवढा ह्या शास्त्राचा आपण अभ्यास करू तेवढा तो कमीच आहे. कारण ते खूप शास्त्र मोठं आहे, त्याचा पत्ता आजपर्यंत कुणालाही लागला नाही. तर जेव्हा समोरचा अपोजिट कलगीवाला जेव्हा प्रश्न करतात ते लेखी स्वरूपात देतात. आता लेखी देतात, पहिले तर गाण्यातून ते ऐकायला लागायचे काय नक्की बोलतोय. बरोबर. आता त्या लेखी स्वरूपामध्ये मंडळाची खरी कृपा आहे ती शाहिरांवरती की बाबा तुम्ही लेखी स्वरूपामध्ये सवाल द्या. मग तोच सवाल घेतला. जसं बोललो तुम्ही की पुराणे भरपूर आहेत. हो. पण जे आपल्याकडे कुठलं पुराण असेल त्या वाचनामध्ये, त्या पुराणामध्ये असेल ते आपण उत्तर देऊ शकतो. पण कधी कधी प्रत्येक कवी अलग अलग आहे, लेखक अलग आहे. प्रत्येक लेखकाने ते पुस्तक ग्रंथ लिहिलेला वेगळा असतो, त्याच्यामध्ये सारांश वेगळा असतो, ह्याच्यामध्ये वेगळा असतो. बरोबर. म्हणजे आमच्याकडे असेल त्या पद्धतीने आम्ही ते उत्तर देतो. पण ह्याच्यामध्ये खरंच काही असे शाहीर आहेत, त्यांची नावं सांगेनच, की ते आम्ही जी उत्तरं दिली माझ्या वडिलांनी किंवा मी माझ्या कारकिर्दीत ती त्या शाहिराने पटवून घेतली आहे. त्यापैकी एक म्हणाल तर शाहीर मोहन गडशी, लांजा कोरणे गावचे आहेत. त्यांचा 32 वर्षाचा प्रश्न होता की 32 मुखाचं नराचं नाव काय, तो आम्ही फोडला. त्याच्यानंतर दुसरे शाहीर होते सडवली गावामध्ये संदीप मांडवकर म्हणून शाहीर आहेत. संदीप भोवड. हा, ह्यांचेही आम्ही 2-3 प्रश्न असे फोडले होते. त्याच्यानंतर अजून सांगायचं गेलं तर ह्या वर्षी माझ्या कारकिर्दीमध्ये की शाहीर सचिन कदम, एक नावारूपाला आलेले फेमस कलिगीवाले शाहीर आहेत, त्यांचा जो गाजत असलेला प्रश्न होता तो माझ्या वडिलांच्या वाचनातून आम्ही गेल्या वर्षी दादरला शिवाजी नाट्यगृहामध्ये तोही आम्ही प्रश्न फोडला. त्याच्यानंतर तसं म्हणाल तर ज्यांची आणि माझी बारी एकदम कोंबडे भांडण झोंबाट म्हणतात ना त्या पद्धतीने व्हायची, असे लांजा खानवली गावचे शाहीर गणपत मांडवकर यांचे बरेच विषय मी हाताळले. पण त्यांच्या शास्त्राला ते मान्य नव्हतं म्हणून ते विषय ते फुटले गेले नाही.
पण त्यांची नाही आमची अशी वारी व्हायची की लोक ज्याला चालता यायचं नाही काठीनं ते लोक वारी बघायला यायची. पण आज दैवयोगाने आज ते कलगी शक्ती तुला करत हे कलगी तुला करत नाहीयेत. नाही आज या लांजा पंचक्रोशीमध्ये किंवा मुंबईमध्ये आज सुरेश राऊत आणि गणपत मांडवकर ही जोडी एक आनंदाने चमकली असती. कारण हा अनुभव 2008 साली दामोदर हॉल नाट्यगृह परळ या ठिकाणी आला होता. एक तुडुंब भरलेला हॉल होता आणि तिथेही सिद्ध झालं होतं की ही जोडी कोकणामध्ये चालेल. पण आज तो शेवटी देवाची कृपा असते, योगायोग असतो, ते नाही झालं. तर अशा पद्धतीने आम्ही मग त्यांना ते उत्तराची तोड करतो. खरोखरच दुर्दैवाची गोष्ट म्हणायला हवी. जसे आता आपलं नाव काय घेतलं त्यांचं, शाहीर गणपत मांडवकर. हे नाव त्यावेळी लांजा पंचक्रोशीतच, साटवली पंचक्रोशीतच नव्हे तर लांजा रत्नागिरी अगदी रायगड पर्यंत प्रसिद्ध होतं या कलेत. दुर्दैवानं ते आता बारी करू शकत नाहीत, नाहीतर शाहीर बोलले तसे आपल्याला त्यांची देखील जुगलबंदी पाहायला मिळाली असती. आपल्या ह्या जुगलबंद्या किंवा बाराच्या प्रत्येक वर्षी आपण होत असतात, प्रत्येक वर्षी काहीतरी वेगवेगळं देण्याचा तुमचा प्रयत्न असतो. पहिलं कसं असायचं की आम्ही वाडीत आपलं नाच मंडळ असायचं, मग वाडीतलेच वाजवणारे असायचे, वाडीतलीच नाचणारी मुलं असायची. आज काळ बदललाय. हे सगळं मुंबईच्या रंगमंचावरून लोकांपर्यंत पोहोचायला लागलेलं असताना ह्याच्यामध्ये बदल देखील तितके झालेले आहेत. आज शाहीर एका ठिकाणाचा असतो, शाखेची मुलं वेगळ्या ठिकाणाची असतात. अगदी मला देखील जाणून घ्यायला आवडेल की त्यावेळी वाडीतली मुलं नाचायची, आता शाखा असतात. नक्की हा शाखा प्रकार काय आहे? शाखा हा प्रकार तसा म्हणायला गेला तर त्यावेळी माझे वडील लिखाण तर गाणी तर लिहायचे. माझ्या वडिलांकडून ॲज अ सडवली गाव, पुन्हा बेनी गाव, बेनीत लोणच होते, कोंडस्करवाडीमध्ये आणि मळेवाडीमध्ये, पनोरे, नरसलेवाडी, भिंगे वगैरे पण त्यावेळी भिंगे हे कलिगीवाले होते. असे चिखले चिराडवाडी अशा आहे त्यांच्या शाखा होत्या. म्हणजे जसं माझी वंशावळ आहे तशी ती वंशावळ त्यांची पुढे त्या गावातल्या लोकांनी केली होती. अशा त्या शाखा होत्या. कालांतराने वाडीतली मुलं आम्हीही नाचवली, नंतर ते बंद झालं. त्याच्यामध्ये घरचे पालक पण थोडे हे नाराज व्हायला लागले की आमच्या मुलांना अभ्यास आहे, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते शिकणं गरजेचं आहे. मग तिथून आम्ही थोडं बाहेर झालो की नंतर मग शाखांना प्राधान्य देत गेलो की बाबा आम्हाला ही कला जिवंत तर ठेवायची आहे, पण मुलं नाहीत. मग आम्ही प्रत्येक शहरात शाखात नाचवतो. अशा पद्धतीने मग ह्या कलेला कुठे मागे जात होती तिला आम्ही ह्या शाखेच्या मार्गदर्शनामार्फत आम्ही त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आम्ही आता शाखा नाचवतो. अच्छा, शाखा हा प्रकार आपल्या समोर उघडा झालाच आहे. मात्र शाखेबरोबरच आज याच्यामध्ये शक्तितुरा किंवा कलगीतुरा ही एक अशी गोष्ट आहे, ते नृत्य असतं, अभिनय तर थोडाफार असतोच, गायन असतं, वादन असतं, सगळं काही असतं. वादनामध्ये पूर्वी पारंपरिक पद्धतीने ढोलकी वाजवली जायची आणि मला वाटतं त्याच्यामध्ये बासरी असायचं, बासरीचा स्वर असायचा त्यावेळी. खरंच ते संगीत देखील आजही आम्ही म्हणजे आमच्या काळात त्यावेळेचं संगीत आज देखील गुंजतं. मात्र काळात बदल झाले आणि नवीन गोष्टी आपल्याला स्वीकारायला लागल्या. हा बदल खरोखरच चांगला आहे. आज कोकणातली मुलं पॅड असेल, ऑक्टोपॅड असेल किंवा इतर सगळी जी वाद्य आहेत, या वाद्यांमध्ये कोकणातली मुलं पुढे आलेली आहेत. तर आपण जेव्हा आपला जो कलगीतुराचा बारी करत असतात, तुऱ्याची बारी करत असतात, त्यावेळी हा आपला वाद्य संच किंवा ते कसं काय निवड करता तुम्ही? पहिलं कसं होते की प्रत्येक वाडीचा म्हणजे वाडीमध्ये नाच असायचा, तो ढोलकी वाजवणारा वाडीतलाच असायचा. त्यामुळे ती नागपंचमी झाली की शेतीची कामगार, कोकणी माणूस हा शेतकरी असतो, कारण ह्या कलगीतुरा आपल्या कोकणामध्येच रंगला जातो. कारण त्या शेतीच्या कामातून काहीतरी विरंगुळा असावं माणसांना. तर त्या कारण कोकणी माणूस हा शेतकरी आहे, त्या शेतीच्या कामातून एक विरंगुळा निर्माण व्हावा म्हणून नागपंचमी झाली. नागपंचमी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी ढोलकीची थाप मारली जायची आणि तिथून तो मग कलगीवाले असतील, तुरेवाले असतील, तिथून ते नाचायला सुरुवात करायची. नंतर मग तो गणपतीपर्यंत, त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा कार्यक्रम चालायचा. मग ते वाडीतलेच वाजते असायचे. नंतर मग वाडीतले जसे वाडीतली मुलं नाचणारी बंद झाली, तसे ढोलकीवाले हे बंद झाले, वाजवणारे बंद झाले. जो तो पोटा पाण्यासाठी आपली कर्मभूमी, जन्मभूमी सोडून कर्मभूमी मुंबई या ठिकाणी तो स्थायिक झाला. त्याच्यामुळे मग आता जे वाजवणारे, आता क्लासिकल जगाप्रमाणे क्लासिकल चाललंय. मग जो कोण चांगला क्लासिकल वाजवतो म्हणजे आपल्या पंचक्रोशी असेल, ऍटलिस्ट त्याचंही नाव त्या दृष्टीने 4 लोकांसमोर जाईल. मग असे आम्ही ते कलाकार निवडले. तसं माझ्याकडे वाजवणार आहे निखिल बागवे आहेत, गाव बापेरे. माझं ऑर्गन मास्टर आहे विशाल कुसुम, हर्षे गावातला आहे. विशाल कुसुम यांचं नाव आलं
तर विशाल कुसुम जसं शक्तिधुरात वाजवतात मला वाटतं नमन पण ते हो वाजवतात. हो नमन आणि मध्ये पण. आम्ही जेव्हा नाटक करतो मी 2-3 नाटकं त्यांच्या संगीताखाली केलेली आहेत. हो. खरंच चांगलं एक वादन आहे. आपण पुढे बोलू शकता. त्याच्यानंतर इकडे मुंबईच्या ठिकाणी जो कार्यक्रम आम्ही करतो, शाहीर संदेश ओक्ते म्हणून आहेत, एक उत्कृष्ट वादक आहे. असे नावं घेईन तेवढी मी कमीच आहेत. पण आज ज्यांच्या सहकार्यानं, कारण माझी दामोदरची एक बारी शाही वाजवली होती. माझ्या गावात ढोलकीपटू उमेश टर्रा होतात, प्रकाश टोले होतात, एकदम परफेक्ट बँजो मास्टर होता. पण नोकरीच्या निमित्तानं मुंबईला स्थायिक झाले सगळे, ते मग थांबलं गेलं तिथं. पण त्यावेळेला मला सुरेशवीर नावाच्या ढोलकीपट्टूनं दामोदरच्या ठिकाणी एक उत्कृष्ट वादन केलं होतं. अच्छा. तेव्हा मला कळलं की आपल्या कोकणामध्ये तर वाजते आहेत, पण या मुंबईच्या रंगमंचाच्या बाहेर पण काही कलावंत वाजवणारे आहेत. मग तिथून मग ओढ मग त्या बाहेरच्या कलाकारांकडे लागली की त्यांना शोधायच्या, निवडायच्या आणि त्यांना मग ती संधी द्यायची. एक प्लॅटफॉर्म त्यांना उत्पन्न करून द्यायचं, म्हणजे त्याच्यातून त्याचाही गुजराण होऊ शकतं. मी ह्याच्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी विचारल्या किंवा हे बदल मी देखील माझ्या वृत्तीनं मी मार्क करत असतो. आमच्या कोकणातली मुलं ही ढोलकीपर्यंतच मर्यादित होती. ते देखील आम्ही पारंपरिक पद्धतीने ढोलकी वाजवायचो. परंतु आज त्याच्यामध्ये बरंच काय काय प्रकार आले आणि बरीचशी ही कोकणातली मुलं शिकलेली आहेत, अगदी क्लासिकल शिकलेली आहेत. या बाबतीत बऱ्यापैकी पैसा देखील कमवत असतील. मला वाटतं पैसा कमवण्यापेक्षा या कलेच्या बाबतीत जे समाधान प्रेक्षक ज्यावेळी टाळी वाजवतो किंवा 4 कौतुकाचे शब्द हे आपली खरी कमाई असते. तर तुम्ही बारी करत असताना किंवा या क्षेत्रात वावरत असताना प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत येत असतात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा, फोनवरून म्हणा. अशा काही प्रतिक्रिया तुम्हाला सांगता येतील का की मला असा फोन त्यावेळी आला होता किंवा असं माझ्याबद्दल 4 शब्द यांनी लिहिले होते, खरोखरच ती माझी खरी मोठी कमाई आहे, अशा काही प्रतिक्रिया होत्या का कोणाच्या? रसिकांनी प्रतिक्रिया तर बऱ्याच प्रकारे दिल्या होत्या. सगळ्या नाहीच सांगता येणार, सगळ्या सांगता येऊ शकत नाही. पण काही अशा प्रतिक्रिया होत्या जेव्हा ओपन मध्ये समोरासमोर कार्यक्रम असतो, लोक जमान्याप्रमाणे बोलतात, बुवा बारी खल्लवा, बरोबर, त्याला चांगलं झोडा, असं बोला तसं बोला, सगळ्यांचं ऐकावं लागतं. पण जे काही आपल्याला शास्त्राला धरून जे काही बोलायचं आहे ते आपल्या माइंड प्रमाणे बोलावं लागतं. बरोबर. त्याच्यात काही प्रेक्षक असे पण असतात, त्या काही प्रेक्षकांकडून शायराला शिकायला पण मिळतं की बाबा किंवा अपोजिट शाहिराने देखील जर तुमचं कौतुक केलेलं असेल किंवा नंतर भेटून सांगितलेलं असेल की शाहीर खरोखर चांगली जोड दिली, असं काय असेल तरीही देखील आवडायला आवडत. एक माझ्यातला कलाकार देखील यामुळे हुरळून जातो की खरंच समोरून जर शाहिराला शाहीर प्रतिक्रिया देत असतील तर खऱ्या अर्थानं आपण ह्या पारंपरिकाला जपतोय आणि जपतोय देखील. जर समोरच्या प्रतिस्पर्धी शाहिराने जर असं प्रत्युत्तर दिलं, त्यापैकी एक शाहीर आहे, त्यांचं मी आदराने नाव घेऊ शकतो. शाहीर रामचंद्र सुवारे, गाव दाभोळ. आज वयाची 60 वर्ष पार करून दिलेले. माझ्या साटवली गावामध्ये 2009 साली राजू शेर यांचे ते कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांनी जाहीर आवाहन केलं होतं की सुरेश, तू उगवता सूर्य आहेस, आता आमचा सूर्य मावळला. आज त्या माऊलीच्या आशीर्वादानं आणि माझ्या गुरुवरांच्या आशीर्वादानं, शिग्रेवी वासवण्यांच्या आशीर्वादानं आज मुंबईच्या ठिकाणी भले मी एक कार्यक्रम करतो पण तो इमानदारीत करतो आणि चांगल्या पद्धतीने करतो. ही ती थोडं पुण्याही म्हणायची आपण. बरोबर. आणि हे जे देणं असतं ना, खऱ्या अर्थानं हे देवाने दिलेले असतात. हे कौतुकाचे 4 शब्द असतील, पाठीवरची थाप असेल, टाळ्या असतील, हे आपल्या कष्टाला देवाने दिलेलं एक फळ असतं. खऱ्या अर्थानं आपल्यातला कलाकार यासाठीच जगत असतो. शक्तितुऱ्यामध्ये जे आजपर्यंत शाहीर आले, जे परंपरेतून आलेले असतील किंवा आता देखील नवीन शाहीर येत असतात, सगळ्यांची कमाई काय असते? कुठेतरी नोकरी करत असतात, कुठेतरी शेती करत असतात, छोटा मोठा उद्योगधंदा चालू असतो आणि मग ह्या बाऱ्या पेलायच्या असतात. ही सगळी तारेवरची कसरत असते. तुम्ही देखील असंच कुठेतरी नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल. ही तारेवरची कसरत करत असतानाच प्रेक्षकांचं मनोरंजन कसं काय करता, कसं काय जमतं हे सगळं, आणि कुठलं असं औषध आहे किंवा कुठला असा डोस आहे जो तुम्ही घेता आणि या सगळ्यामध्ये स्वतःला झोपून देता? असा डोस वगैरे असं काही नाही. म्हटलं जातं ना की आवड असली की सवड ऑटोमॅटिकली म्हणजे पैदा होते, निर्माण होते. मग ह्या आवडी कसं असतं की कलावंत आणि रसिकांची नाडी ओळखणं गरजेचं की एक्झॅक्टली रसिकाला काय हवंय. मग त्या पद्धतीनं मग ती गाणी, ती गवळण, ते पद, मग ती तिथे गाणी बोलली जातात. मग त्या रसिकांच्या नाडी ओळखीसाठी तो शाहीर, तो कलावंत त्या लेवलनी होणं गरजेचं आहे. त्यासाठी खूप आवडून सांगेन की वाचन करणं गरजेचं आहे. की कुठलं शास्त्र कुठे आहे, कुठचं काय बोलायचं आहे हे त्या वाचनाशिवाय कळत नाही. म्हणून त्याचं वाचन आम्ही करतो. आणि तसं म्हटलं की तुम्ही तारेवरची कसरत करतात. आता आम्ही पोटापाण्यासाठी जॉब तर करतोच, पण जसं की
वाडवडिलांनी ही जी कला निर्माण करून दिलेली आहे आपल्यासाठी, ते आपण भाग्यवान म्हणायचं त्या कलेसाठी. बरोबर. कारण ही कला कशी कुठून येत नाही, वाढ म्हणजे पूर्वजनापासून आलेली कला आहे. मग ते जे नाव आहे माझ्या वडिलांनी जपून ठेवलेलं, त्या नावाला जपण्यासाठी कुठेतरी पोटाला चिमटा काढून आम्ही ते कला सादर करतो. बरोबर. कला म्हणजे अशी गोष्ट नाही जी भेटली आणि मी शिकलो आणि झालो मी कलाकार, असं होतच नाही. याच्यामध्ये त्याग असतं, समर्पण असतो, जिद्द असते, कुठेतरी पोटाला मारलेला चिमटा असतो, घरातल्यांचं ऐकणं असतं, समाजातलं ऐकणं असतं. या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी बरोबर घेत असतानाच पॉझिटिव्ह करून दाखवण्याची जी उर्मी असते ती खरोखरच महत्वाची असते. मला काय म्हणायचंय की तुम्ही जे परंपरेने आलेले शाहीर आहेत किंवा पूर्वीच्या शाहिरांच्या तगमग बघितलेल्या आहेत, पूर्वीच्या शाहिरांचे कष्ट बघितलेले आहेत. म्हणजे कपडे जरी झाले तरी ते कुठून तरी उपलब्ध करायला लागायचे, ढोलकीवाला बघायला लागायचा, मुलांना जी नाचणारी मुलं असतील त्यांच्या आई वडिलांना समजवायला लागायचं, त्यांचा अभ्यास आणि त्या सगळ्या गोष्टी करायला लागायचं. आज देखील तशीच कसरत करायला लागते. जे नव्याने शाहीर व्हायला बघतात किंवा आज जे वलय आहे इतर शाहिरांचा, आज बऱ्याच शक्तितुरा हा बऱ्याच अंशी बऱ्याच जगात पसरलेला आहे, महाराष्ट्रात भारतात आपल्या पसरलेला आहे. तर अनेक मुलांना ती ओढ असते, ओढीने शाहीर व्हायला बघतात किंवा माझ्याकडे काहीतरी आहे किंवा मला देखील असं जाऊन बोलायला आवडेल, हे करायला आवडेल. बऱ्याच जणांना असं वाटतं. मला वाटतं 100 5 जण त्याच्यात यशस्वी होतात. जसं व्यावसायिक बाबतीत, उद्योजकीय बाबतीत असतं, तसंच काहीसं इथे असतं. इथे हे सगळं ना मी कलाकार झालो असं बोलून येत नाही, तर हे सगळं घ्यायला लागतं. आपण कोणाचं तरी पाहून आपल्यामध्ये त्या गोष्टी जागवायला लागतात. खऱ्या अर्थानं असं म्हणतात बरेच जण विचारवंत किंवा तत्वज्ञानी की कला ही बोलून येत नाही, ती त्याच्यामधला काही अंश आपल्यामध्ये असायला लागतो. त्या अंशाला नंतर मग प्रेक्षक पुढे आणतात किंवा आपली जिद्द, आपली मेहनत पुढे घेऊन येते. नवीन येणाऱ्यांना किंवा नवीन जे शाहीर येतात किंवा तुम्ही देखील काही जणांना शिकवत असाल, तुमच्याकडून काही जणांना शिकायची ज्यांना आवड असेल, पंचक्रोशीतले असतील, बाहेर असतील, तुम्ही काय सांगाल त्यांना? या एकंदर प्रवासाचा तुमचा अनुभव घेता नवीन मुलांना किंवा नवीन शाहिरांना तुम्ही काय सांगाल? त्यांना असं सांगू शकतो की शाहीर नम्रपणे गायन, स्वर शिकणं खूप महत्वाचं आहे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे समाजाचं वास्तव, समाजाच्या दृष्टीने समाजामध्ये काय चाललंय त्या वास्तव दर्शवते ती कला गायन करणं खूप महत्वाचं आहे. जे डोळ्याने पाहिलं ते मनाने अनुभवणं पण गरजेचं असतं. आणि ते ओळीत उतरवतो तो खरा तो शाहीर होतो, तो कवी होतो. अतिशय छान. त्यासाठी तोडकी मोडकी पहिली सुरुवातीला लेखणी करणं गरजेचं आहे. एकदम प्रथमतः लेखणी डायरेक्ट येत नाही, चुकायला होतच, पण ते चुकत तो माणूस शिकतो. अशा पद्धतीने पुढे मग ती त्याची सुरुवात चालू होते. त्याला शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच नवीन जी मुलं इकडे ओढीने येत आहेत त्यांना शाहिरांचं सांगणं एवढंच आहे की जिद्द, मेहनत करायची तयारी असायला हवी. जे काही आपल्याला येतंय, जे काही होतंय त्याच्यामध्ये सराव अतिशय महत्वाचा असतो. त्याच्यातून आपण शिकत जातो, चुकत जाऊ, त्याच्यातूनच शिकत जाऊ आणि मग ह्या बाबतीत कुठेतरी शाहीर म्हणून एखाद्या वारीला आपण उभं राहू शकतो. एखाद्या वारीला उभं राहणं किंवा त्यावेळी चाललेलं सगळं जे असतं ते आपल्याला आपल्या शब्दातून मांडणं. मी यासाठीच पहिली मुलाखत आमच्या या शाहिरांची घेतली की असे अनेक शाहीर आहेत जे आपल्या बाऱ्या करत असतात, गाणी लिहित असतात, परंतु असे देखील काही शाहीर आहेत ज्यांची गाणी खरोखरच ऐकण्यासारखी असतात, बोलण्यासारखी असतात किंवा त्यांच्याबद्दल चर्चा देखील करता येऊ शकते किंवा समाजाचं जे काही देणं असतं हे देणं त्यांच्या ह्या लेखणीतून, त्यांच्या ह्या काव्यातून, गायनातून समाजापर्यंत जात असतं. शाहिरांची अशी अनेक प्रबोधनात्मक गाणी आहेत. मला या कलेकडून किंवा अनेक प्रेक्षकांना या कलेकडून हेच अपेक्षित आहे की जसं पारंपरिकता किंवा ज्या गोष्टी तुम्ही शास्त्राआधारे मांडत असता त्या मांडत असताना आज ज्या समाजामध्ये काही चुका होतात किंवा समाजामध्ये ज्या काही प्रथा परंपरा पडत आहेत परंतु त्या वाईट आहेत, वाईट गोष्टी असतील किंवा ज्या काही विकासाच्या गोष्टी असतील किंवा ज्या काही बदल होणं गरजेचं असेल, हे बदल देखील तुम्ही मांडता का किंवा तुमच्या ह्याच्यातून तुम्ही मांडण्याचा प्रयत्न कसा करता? समाजात जो चाललेला जो काही बदल आहे, काही विकृत घटना घडतात, कारण शाहिराचं कामच आहे की त्या गाण्याच्या शब्दरूपाने समाजापर्यंत पोहोचवणं. बरोबर. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे बरेच नामवंत शाहीर होऊन गेले. त्या शाहिरीच्या माध्यमातून त्या काही गोष्टी, काही गुप्तहेरांच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आपल्या त्या माणसांना पोहोचत होत्या. त्या समाजाची जर प्रगती करायची असेल, समाजाबद्दलची काही व्यथा शाहिराकडे मांडायची असेल, मग ती गाण्याच्या या पोवाड्याच्या स्वरूपाने त्या समाजासमोर मांडणं गरजेचं आहे. बरोबर. खरंच ही समज ना प्रत्येक शाहिराकडे असायला हवी, असतेच.
परंतु ती समज जर असेल, समाजासाठी देखील आपण काहीतरी देणं लागतं. हो हो हो. फक्त पुराण आणि ह्या सगळ्या गोष्टी आणताना किंवा त्याची उजळणी करत असतानाच समाजाचं जे काही देणं असतं ते जर प्रबोधनात्मक असेल, 4 शब्द आपल्या तोंडून समाजासाठी काहीतरी जात असतील आणि कोणीतरी ते स्वीकारत असेल, तर निश्चित ती देखील एक शाहिरांकडून समाजसेवा असते. मुळात शाहिरीबाज हा आजपर्यंत जर इतिहासात डोकावलं तर शाहिरांनी समाजाला पुढे घेऊन जाण्याचंच काम केलेलं आहे. या कलेच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल. बऱ्याच अंशी शक्ती तुरा आज मुंबईमध्ये असेल किंवा इतर अनेक ठिकाणी होत असतो. अगदी चांगली चांगली माणसं, म्हणजे ज्यांना ह्या गोष्टी माहिती नव्हती ती माणसं देखील इकडे वळायला लागलेली आहेत. त्यांना देखील ह्याच्यामध्ये काय वेगळं असतं किंवा ह्यातला ठेका असेल, ह्यातलं संगीत असेल, ह्यातली तुमची लेखणी असेल किंवा ह्यातले शब्द असतील, खऱ्या अर्थानं या शब्दांचे जादूगार आज शाहिराकडे म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे वाचन असणं हे गरजेचं असतं आज नव्या युगाचा विचार करत असताना. आणि आमच्या या शाहिरांनी या बाबतीत खरोखरच एक आपली जागा, आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. बोलायला गेल्यानंतर त्यांच्याशी बऱ्याच अंशी आणि बऱ्याच गोष्टीमध्ये आपण चर्चा करू शकतो. मला वाटतं ही चर्चा मी शाहिरांना अजून बोललेलो नाहीये, मात्र मला देखील असं वाटतं की तुमच्याशी बोलत असताना आपण एवढं बोलतोय हे काही भागात जर आलं ना तर खरोखर तुम्ही मला त्या बाबतीत सहकार्य केलं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी अजून नव्याने उलगडत जाऊ. अजून काहीतरी 1-2 भाग आपण आपल्या मुलाखतीच्या आणू. आणि हा सांगायची गोष्ट ही की शाहीर आणि मी नमनामध्ये आम्ही काम करत होतो. आम्ही व्यावसायिक पद्धतीने जवळपास अरविंद रुणकर सरांच्या डायरेक्शन खाली जवळपास 10 शो केलेले असतील. 10-12 शो निश्चितपणे केले होते. त्याच्यामध्ये गायन, अभिनय ह्या सगळ्या गोष्टी शाहीर करत असायच्या. आम्हाला मार्गदर्शन असो किंवा या बाबतीतला सगळा बाज आम्हाला कोणी शिकवला असेल तर अरविंद रुणकरांनंतर शाहिरांनी शिकवलेला आहे. त्यामुळे माझे देखील एका अर्थाने गुरुच आहेत, गुरुस्थानी आहेत. तर नमन आणि नमनामध्ये ह्यांचं योगदान आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच ऐकणार आहोत. त्याआधी शक्तितुराबद्दल देखील अजून एकदा आपण त्यांना बोलतं करू, त्यांच्या प्रवासाबद्दल समजून घेऊ, जाणून घेऊ. आज तरुण म्हणून त्यांनी या क्षेत्रात जे आपला संसार सांभाळून प्रगती केलेली आहे खरोखरच प्रशंसनीय आहे, कौतुकास्पद आहे. परंतु हा सगळा प्रवास काही ठराविक प्रेक्षकांपर्यंत न राहता जे नवीन प्रेक्षक आमच्या चॅनलच्या माध्यमातून असतील किंवा इतर प्रेक्षक असतील त्यांच्यापर्यंत प्रवास जात असताना शक्तितुरा हा प्रकार काय आहे, ही कला नक्की काय आहे. आम्हाला नाटक माहिती आहे, आम्हाला तमाशा माहिती आहे, आम्हाला इतर सगळ्या कला माहिती आहेत. मात्र शक्तितुरा हे गण धावरे गण पावरे या गाण्यापुरताच मर्यादित नाही आहे. तो रायगड आणि रत्नागिरीत विभागून राहत असताना किंवा रायगड रत्नागिरीत प्रभावित होत असताना हा शक्तितुरा प्रकार खऱ्या अर्थानं अगदी सगळ्या कलांचं माहेरघर आहे म्हणायला हरकत नसेल. खरोखर शाहीर, मी जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल, या कलेकडं वळावं किंवा जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना कसं सांगाल की या कलेचं काय गाभा आहे किंवा याचं महत्व काय आहे किंवा त्यांनी का पाहावं या कलेकडं, या कलेतून आपण काय त्यांना देत असतो? जसं तुम्ही म्हणालात सर की नमन ही कला आपण एकत्रितरित्या काम केलं, कारण अरविंद रुणकर हे उत्कृष्ट डायरेक्टर तर आहेच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नमन कला कशी असतं हे शिकलो मी. तसं या कलगीतुऱ्यामध्ये 2004 साली मी जेव्हा मुंबईला प्रथमतः आलो, वडील मला बोलले की आता तुला पुढे कलगीतुरा हा वेगळ्या पद्धतीने चालतो रंगमंचावर, तिथे तुला बघायचंय. तर तिथे माझी ओळख आमच्या शीघ्रकवी वासवाणी परिवारापैकी शाहीर तुषारजी पंधेरे आज कॅसेटच्या रूपाने, विशेषच्या रूपाने पूर्ण महाराष्ट्रभर प्रचलित आहेत. तर 2004 सालापासून त्यांच्या सोबत राहून आज 18 ते 20 वर्ष झाली त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्याकडून जे काही मी आज शिकलेलं आहे, कारण ती खरंच एवढं उत्कृष्ट त्यांनी समजून घेतलं, समजून शिकवलं, म्हणून आज खरं घडवलं असेल. वडिलांनी तर घडवलंच, पण वडिलांच्या पाठीमागे कलगीतुऱ्यामध्ये जर कोणी घडवलं असेल तर शाहीर तुषार पंधेरे. खरंच त्यांना मी लाख शुभेच्छा देतो. असे गुरुवर्ग आम्हाला खूप भाग्यवान आम्ही समजतो. तर मुलाखतीच्या शेवटी असं म्हणाल की तुम्ही नवीन लोकांना काय शुभेच्छा द्या. तर कला ही खरंच विरंगुळा नाहीये, तर ती परिवर्तनाचं शस्त्र आहे. न्याय, समानता आणि मानवी मूल्य जपण्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. तेव्हाच ही शाहिरी कला जिवंत राहील. खूपच छान. त्यासाठी आपण ते शिकणं गरजेचं आहे. खरोखरच एक चांगला संदेश शाहिरांच्या बोलण्यातून येत जातोय. मला सुरुवातीला वाटलं होतं की ही मुलाखत फक्त मुलाखत होते की काय, मात्र शाहिरांना बोलतं करत असतानाच हजारो प्रेक्षकांसमोर उभा राहणारा शाहीर जेव्हा आज कॅमेऱ्यासमोर उभा राहतोय आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहत असताना आपला
ला त्यांच्यातले ते उलगडत जात असताना त्यांच्यातले पैलू लक्षात येतात. हे पैलू फक्त काही मिनिटाच्या मुलाखतीत नाही सांगता येणार किंवा नाही मांडता येणार. त्यांच्याकडे बरंच काय आहे, बरंच काय तुम्हाला सांगण्यासारखं आहे. आणि त्यांनी जसं आता तुषार बंदेरेंचं नाव घेतलं, खरं तर या क्षेत्रातला देवमाणूस म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. शाहीर, आपण बऱ्याच बाबतीत आपली चर्चा पुढे घेत गेलो. शक्तितुऱ्यामध्ये जसं गण असतो, गवळण असतं, त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी होत असतात. याच्यामध्येच दुसऱ्या बारीमध्ये टोनपा देखील असतो. तर आपण ह्या मुलाखतीची सांगता करत असताना मला त्या बाबतीतलं एखादं गाणं बोलून दाखवा ना, जे 2 ओळी, जे शक्तिवाला शायर किंवा कलगीवाल्याला तुम्ही एखादा टोनपा मारत असता आणि तो जो आवेश असतो, तो आवेश आता तुम्हाला दाखवता येणार नाही, कारण त्यासाठी टाळ्या लागतात, प्रेक्षक लागतात, सगळा जोश लागतो, साज लागतो, सगळ्या गोष्टी लागतात. मात्र त्या 2 ओळी जर आम्हाला इथे ऐकायला मिळाल्या तर खरोखरच अजून एक त्यातली रंगतदार, त्यातली मजा प्रेक्षकांपर्यंत जाईल. तसं म्हणाल तर हा कलगीतुरा म्हणजे शिव आणि पार्वतीचा वाद. पार्वती सवाल करते आणि शिवशंकर त्याला प्रत्युत्तर देतात. तसं शंकर सवाल करतात, भगवान शंकर सवाल करतात, पार्वतींना उत्तर देते. तर ह्या टोनप्याच्या बाबतीत म्हणायला गेलात तर ती गाणी सगळी शास्त्राधारी असतात. कलगीवाले आपल्या पार्वती म्हणजे मायेची बाजू श्रेष्ठ करतात, आम्ही पुरुष कलगीतुरेवाले म्हणजे आम्ही शिवशंकरांना मोठं करतो. तर ह्या आधारे म्हणाल तर टोनपा म्हणाल तर तसं गाणं त्या माझ्या वडिलांनी ते त्यांची लेखणी आहेत, ते गाणं मी आजही ते कार्यक्रमामध्ये गातो. कारण मला माझा शिवशंकर म्हणजे पुरुष श्रेष्ठ करायचं. तर ते गाणं असं होतं, सारी पाट खेळूनी शिव गेले निगुनी, सारी पाट खेळूनी शिव गेले निगुनी, बुवा तुझीच रे ही माया गेली माझ्या शिवाच्या मागून, तुझीच रे ही माया गेली माझ्या शिवाच्या मागून. नंतर मग ती शिवशंकर जेव्हा स्मशानात गेले होते, पार्वतीचा वाद झाला होता, तेव्हा पार्वती माता ही भिल्लीन होऊन त्या शिवशंकरांना स्मशानामध्ये बोलवण्यासाठी गेली होती. असा तो गाण्याचा आशय आहे. तिथे आम्ही आमच्या शंकरांना मोठं करतो. बरोबर. खऱ्या अर्थानं हा शक्तितुरा आपण उलगडत असताना आपण अंतिम या मुलाखतीच्या भागाकडे आलेलो आहोत. मात्र मला आवडेल की शाहिराने जर सहकार्य केलं तर निश्चितपणे अजून देखील मला तुम्हाला उलगडून तुमच्यातला खऱ्या अर्थानं जो शाहीर आहे तो अजून देखील बाहेर काढायला आवडेल. तुम्ही वेळ दिला तर निश्चितपणे मी प्रेक्षकांसमोर अजून 1-2 वेळा आपल्याला घेऊन येईन. नमनाच्या बाबतीत तर आम्ही येणारच आहोत, कारण नमन देखील आम्हाला समजून घ्यायचंच आहे. मात्र या मुलाखतीचा एंड करताना आपण शाहिरांकडून जो टोनपा ऐकून घेतलेला आहे त्या टोनप्यात देखील त्यांनी कुठेच असले शब्द वापरलेले नाही आहेत. स्वर चांगला आहे, स्वर चांगला आहेच, मात्र त्याच्या मागे शब्द चांगले आहेत. शब्द चांगले केव्हा येतात, जेव्हा विचार चांगले असतात, जेव्हा हृदय निर्मळ असतं, जेव्हा दिमागात शक्यपंज नसतात. समाजाबद्दल काहीतरी देणं किंवा कला ही सेवा म्हणून आपण स्वीकारतो, त्यावेळी जे आपल्या मुखातून येत असतं, आपल्या शरीरातून येत असतं, आपल्या आवेशातून येत असतं, ते चांगलंच बाहेर पडत असतं. खऱ्या अर्थानं मी हा आपल्या सहवासाचाच एक कलाकाराकडून किंवा शाहिराकडून रंगदेवतेचा आशीर्वादच मिळवलेला आहे. खऱ्या अर्थानं मी मोहरून गेलेलो आहे. आपण माझ्या या चॅनलवरती ही मुलाखत दिलात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझी गुरुमाऊली आहातच, मात्र पुढे देखील जाऊन या कलेच्या बाबतीत मला जर काही सहकार्य लागलं तर निश्चितपणे तुम्ही कराल ही मला खात्री आहे. ही मुलाखत संपत असताना तुम्हाला देखील सगळ्यांना मनपूर्वक विनंती आहे की शक्तितुराच्या बाबतीत आपल्याला जर काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर निश्चितपणे आपण कमेंट्समध्ये लिहू शकता, किंवा शाहिरांबद्दल जर कौतुकाचे 4 शब्द असतील ती त्यांची कमाई असते, त्याबद्दल जर काही बोलायचं असेल तर निश्चित आपण कमेंट्समध्ये मांडा. आणि हा ब्लॉग लाईक करायला विसरू नका. जर आपण स्वतः पाहिल्यानंतर तुम्हाला जर आवडला तर निश्चितपणे तो पुढे देखील पाठवा. हे माझ्या चॅनलसाठी नाही तर आमच्यातल्या कोकणातले जे मातीतले खरे कलाकार आहेत, हे कलाकार देखील लोकांसमोर यायला हवेत, व्यासपीठावरून पुढे जायला हवेत. यासाठी आपली कळत नकळत आमची कुठेतरी सेवा व्हायला हवी. धन्यवाद.